म्हणजे कसं का होत आहे? बंडखोरीचं कारण हेच आहे, तुम्ही सामान्य शिवसैनिकाला न्याय कधी देणार? आज तुम्ही बघा, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा नगरसेवक त्याच्या वॉर्ड झाला त्याच्या बायकोला देणार, बायकोला नाही तर भावाला देणार, भावानंतर मुलाला देणार, मुलानंतर मुलीला देणार. मग तुमचं जर हे पूर्ण घराणेशाही चालणार असेल, मग सामान्य शिवसैनिकांनी काय करायचं? आज तुम्ही जी बंडखोरी आहे ना मुंबईमध्ये झालेली शिवसैनिक, ती बघा ना तुम्ही. मग एवढं जर आम्ही प्रामाणिकपणे निष्ठेने काम करत असेल तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की नाही? मग तू कुठे आम्हाला न्याय मिळतोय? म्हणून ही बंडखोरी होते. जसं असेल राजीनामा दिलेला आहे, पण आपल्यासोबत 128 लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देखील केलेला आहे आपल्या समर्थनार्थ. आज माझ्या माहितीप्रमाणे पर डेने लोक आणावे लागतात. ही परिस्थिती का आली याचा संघटनेने विचार करायला पाहिजे ना. मग एका बाजूला ज्या अपक्षाच्या पाठीमागे एका बाजूला एवढी पूर्ण संघटना जाते आणि एवढी 30 वर्ष काम केलेल्या नगरसेवकाच्या बाजूने जर 5% लोक शिवसैनिक असतील, संघटनेने विचार करायला पाहिजे गोष्टीचा. ही निवडणूक लढतोय आणि हा एक विजय इंदुरकर हा धनशक्तीवर उभा एक पर्याय आहे. जनतेने यासाठी हा पर्यायाचा विचार करायला पाहिजे की याच्या पुढे अशा प्रकारे कोणी विजय इंदुरकर तयार होणार नाही, कारण अपक्ष लढायला खूप मोठी डेअरिंग लागते आणि ही डेअरिंग मी आज केलेली आहे, संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्याकडून कसं काम करून घ्यायचं हे मी त्या ठिकाणी करणार आणि लोकांना न्याय देणार. पण जर लोकांनी आता मला संधी दिली नाही तर हा प्रभाग 5 वर्ष खूप पाठी जाणार.